आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील वर्ग समीकरणे या घटकातील सराव संच 2.4 सोडवणार आहोत. सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आता आपण सराव संच 2.4 सोडवू. प्रश्न पहिला आहे, पुढील वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून ए, बी, सीच्या किमती लिहा. त्यातील पहिलं उदाहरण आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करायची आहे आणि a, b, c च्या किमती लिहायच्या आहेत. सामान्य रूपाशी तुलना करायची म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी तुलना करायची. म्हणून ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आता या ठिकाणी a म्हणजे वर्गपदाचा सहगुणक, त्यानंतर b म्हणजे चलाचा सहगुणक आणि c म्हणजे स्थिरपद. आता या ठिकाणी a बरोबर 1 आहे, कारण उदाहरणात x वर्गाचा सहगुणक काहीच नाही. मग काहीच नाही म्हणजे 1 असतो, त्यामुळे a बरोबर 1. त्यानंतर b म्हणजे चलाचा सहगुणक, तो आहे वजा 7. आणि त्यानंतर c म्हणजे स्थिरपद, ते आहे 5. म्हणजेच या ठिकाणी a बरोबर 1, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 5. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. आपण आधी हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून घेऊ आणि नंतर सामान्य रूपाशी तुलना करू. दिलेले वर्ग समीकरण आपण अगोदर am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहू. 2m वर्ग वजा 5m अधिक 5 बरोबर 0. 5m बरोबर चिन्हाच्या उजवीकडे अधिक होते, ते डावीकडे आल्यामुळे वजा 5m झाले आणि वजा 5 डावीकडे आल्यामुळे अधिक 5 झाले. आता am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक 2 आहे, त्यामुळे a बरोबर 2 येईल. त्यानंतर चलाचा सहगुणक वजा 5 आहे, म्हणजे b बरोबर वजा 5 येईल आणि c बरोबर 5 येईल. म्हणजेच a बरोबर 2, b बरोबर वजा 5 आणि c बरोबर 5. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे y वर्ग बरोबर 7y. आता हे वर्ग समीकरण आपण ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहू. y वर्ग वजा 7y अधिक 0 बरोबर 0. आता 7y बरोबर चिन्हाच्या उजवीकडे होते, ते डावीकडे आल्यामुळे वजा 7y झाली. y वर्ग वजा 7y अधिक 0 बरोबर 0. आता या वर्ग समीकरणाची ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. या ठिकाणी a बरोबर काय येईल, वर्गपदाचा सहगुणक. मग वर्गपदाला काहीच सहगुणक नाही, मग काहीच नाही म्हणजे तो 1 असतो, म्हणून a बरोबर 1 येईल. त्यानंतर b बरोबर चलाचा सहगुणक, तो आहे वजा 7, म्हणून b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 0. म्हणून a बरोबर 1, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 0. यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. त्यातील पहिलं उदाहरण आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करू. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आता या ठिकाणी a बरोबर 1 येईल, कारण वर्गपदाचा सहगुणक म्हणजे a असतो. वर्गपदाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे तो 1 असतो. त्यानंतर b म्हणजे चलाचा सहगुणक, तो आहे 6, म्हणून b बरोबर 6 आणि c बरोबर 5. आता आपण सूत्र लिहून घेऊ आणि त्यामध्ये या किमती लिहू. आता सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता हे सूत्र प्रत्येक उदाहरणात लिहावं लागणार आहे, त्यामुळे ते पाठ करून ठेवायचं. आता इथे b धन आणि ऋण आहे, म्हणजेच एकदा ते वजा b अधिक वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असेल आणि एकदा वजा b वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असेल. म्हणजे एकदा ते अधिक असेल आणि एकदा ते वजा असेल, म्हणून अधिक वजा. आता x बरोबर वजा b ची किंमत किती आहे, 6. आपल्याला वजा b सांगितले म्हणून वजा 6 लिहायचं. त्यानंतर अधिक वजा आणि आता वर्गमुळात b वर्ग वजा 4ac. b ची किंमत आहे 6, म्हणजे 6चा वर्ग. त्यानंतर वजाचं चिन्ह 4 गुणुले, आता a ची किंमत आहे 1
गुणुले सीची किंमत आहे 5. त्यानंतर छेदस्थानी आहे 2a. मग 2 गुणुले एची किंमत आहे 1. आता x बरोबर -6 आहे असं लिहायचं. त्यानंतर अधिक वजा वर्गमुळात. आता 6चा वर्ग 36. त्यानंतर आहे -4 गुणुले 1 गुणुले 5. -4 गुणुले 1 4च येईल. मग 4 गुणुले 5 20 येईल आणि चिन्ह वजाच येईल. त्यानंतर छेदस्थानी 2 गुणुले 1 म्हणजे 2च येईल. म्हणजेच x बरोबर -6 अधिक वजा वर्गमुळात 36 वजा 20 छेद 2. त्यानंतर x बरोबर -6 अधिक वजा वर्गमुळात. आता 36 मधून 20 गेले 16 राहिले आणि छेदस्थानी 2. त्यानंतर x बरोबर -6 अधिक वजा. आता वर्गमुळात 16 लिहिण्याऐवजी आपण 4 लिहू शकतो कारण 4चा वर्ग 16 आहे आणि छेदस्थानी 2. आता ही x ची किंमत आपल्याला मिळाली ती आपण एकदा धन लिहू आणि एकदा ऋण लिहू. x बरोबर -6 अधिक 4 छेद 2 किंवा x बरोबर -6 वजा 4 छेद 2. आता x बरोबर -6 आणि अधिक 4 आहे म्हणजे यांची वजाबाकी होईल आणि चिन्ह वजाचे येईल. 6 मधून 4 गेले 2 राहिले. -2 छेद 2 किंवा x बरोबर -6 वजा 4 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचे येईल. -6 वजा 4 म्हणजे -10. -10 छेद 2. आता या ठिकाणी -2 छेद 2 म्हणजे 2ने 2ला भाग जाईल. म्हणजेच x बरोबर -1 येईल किंवा -10ला 2ने भाग जाईल. 2×5 = 10 किंवा x बरोबर -5 म्हणजे x ची किमती आपल्याला काय मिळाल्या? x बरोबर -1 किंवा x बरोबर -5. यानंतर दुसरं उदाहरण आहे x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. आता ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. आता a b c च्या किमती काढू. मग या ठिकाणी a म्हणजे वर्गपदाचा सहगुणक तो काहीच नाही म्हणजे a बरोबर 1. त्यानंतर b बरोबर -3 आणि c बरोबर -2. आता सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे x बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता यामध्ये किमती लिहू. x बरोबर -b. b ची किंमत आहे -3. आपल्याला सूत्रात -b लिहायचे. मग आपण अगोदर सूत्रातलं वजाचं चिन्ह देऊ आणि त्यानंतर -3 लिहू. वजा कंसात -3 कंस पूर्ण अधिक वजा. आता वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत लिहायची. b वर्ग म्हणजे -3चा वर्ग. -4 गुणुले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे -2 आणि छेदस्थानी आहे 2a. 2 गुणुले 1. आता या ठिकाणी x बरोबर वजा कंसात -3 वजा वजा अधिक होईल त्यामुळे 3च येईल. त्यानंतर अधिक वजा वर्गमुळात 3चा वर्ग 9. त्यानंतर 4 गुणुले 1 4च येईल गुणुले -2 4 2 8 वजा वजा अधिक होईल म्हणून अधिक 8. 4ला पण वजाचं चिन्ह आहे आणि 2लाही वजाचं चिन्ह आहे मग वजा वजा अधिक होईल छेद 2 बरोबर 3 अधिक वजा वर्गमुळात 9 अधिक 8 17 येईल छेद 2. आता x च्या किमती आपण अगोदर धन घेऊ आणि नंतर ऋण घेऊ. x बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेद 2 किंवा x बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2. आता यानंतर तिसरं उदाहरण आहे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. आता या ठिकाणी x ऐवजी m हे चल आहे मग आपण सामान्य रूपात अगोदर लिहून घेऊ. आता या ठिकाणी आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. a बरोबर वर्गपदाचा सहगुणक तो आहे 3. त्यानंतर b बरोबर 2 आणि c बरोबर -7. आता आपण सूत्र लिहून घेऊ. सूत्र लिहिताना x ऐवजी m लिहू. m बरोबर -b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू. b ची किंमत आहे 2. आपल्याला -b लिहायचं म्हणजे -2. -2 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग. b आहे 2 म्हणजे 2चा वर्ग वजा 4 गुणुले ac आहे म्हणजे 4 आहे गुणुले a ची किंमत आहे 3 गुणुले c वजा 7 आणि छेदस्थानी आहे 2a. a ची किंमत आहे 3 म्हणजे 2 गुणुले 3. m बरोबर -2 अधिक वजा वर्गमुळात 2चा वर्ग वजा 4 गुणुले 3 गुणुले वजा 7 छेद 2 गुणुले 3. आता यानंतर m बरोबर -2 अधिक वजा वर्गमुळात 2चा वर्ग 4. त्यानंतर 4 गुणुले 3 4 त्रिक 12 गुणुले 7 12 7 84 आणि वजा 4 आणि वजा 7 आहे त्यामुळे वजा वजा अधिक होईल 4 अधिक 84. त्यानंतर 2 गुणुले 3 6 म्हणून m बरोबर -2 अधिक वजा वर्गमुळात 88 छेद 6. 4 अधिक 84 88 येईल.
आता 88 कशाचाच वर्ग नाही. मग अशा वेळी काय करायचं? असे अवयव पाडायचे ज्यामध्ये एक संख्या पूर्ण वर्ग असायला पाहिजे. मग या ठिकाणी 88चे 22 आणि 4 हे 2 अवयव पडतील. यामध्ये 4 हा 2चा वर्ग आहे. मग 88 ऐवजी आपण 22 गुणिले 4 लिहू शकतो. म्हणून m बरोबर -2 अधिक वजा वर्गमुळात 22 गुणिले 4 छेद 6. आता वर्गमुळात 22 गुणिले 4 आहे ते आपण वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 22 असं सुद्धा लिहू शकतो. म्हणून m बरोबर -2 अधिक वजा वर्गमुळात 22 गुणिले वर्गमुळात 4 छेद 6. आता 22 कशाचाच वर्ग नाही म्हणून ते आहे तसे लिहायचे आणि 4चा वर्ग आहे 2. मग आपण वर्गमुळात 4च्या ठिकाणी 2 लिहू शकतो. m बरोबर -2 अधिक वजा 2 वर्गमुळात 22 छेद 6. आता अंशात -2 अधिक वजा 2 आहे. मग यातून आपण 2 सामाईक काढू शकतो. m बरोबर 2 कंसात -1 कंस पूर्ण अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 6. 2 आपण सामाईक काढलेला आहे. आता या ठिकाणी 2 ने 6ला भाग जाईल, बेत्रिक 6. म्हणून m बरोबर -1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3. आता हे धन आणि ऋण असं लिहू. म्हणून m बरोबर -1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 किंवा m बरोबर -1 वजा वर्गमुळात 22 छेद 3. यानंतर चौथं उदाहरण आहे 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. आता आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. या ठिकाणी a बरोबर 5 आहे. त्यानंतर b बरोबर -4 आणि c बरोबर -2 आहे. आता आपण या ठिकाणी सूत्र न लिहिता अगोदर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. b वर्ग वजा 4ac बरोबर आता b ची किंमत आहे -4 वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 5 गुणिले c ची किंमत आहे -2. म्हणून वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले -2. 4चा वर्ग 16. त्यानंतर वजा 4 गुणिले 5 20 येईल गुणिले -2 म्हणजे 40 वजा 4 आणि -2 म्हणजे वजा वजा अधिक होईल म्हणजे अधिक 40. 16 अधिक 40 केले तर 56 येईल. म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 56. आता ही आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली. आता आपण सूत्र लिहू. m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता या सूत्रामध्ये किमती लिहू. m बरोबर वजा b. आता b ची किंमत आहे -4. मग अगोदर आपण सूत्रातलं वजाचं चिन्ह लिहू आणि त्यानंतर कंसात -4 लिहू. वजा कंसात -4 अधिक वजा वर्गमुळात. आता वर्गमुळात काय येईल? b वर्ग वजा 4ac ची किंमत ती आपण काढलेली आहे ती आहे 56 छेद 2 गुणिले a. 2 गुणिले a ची किंमत आहे 5. म्हणून m बरोबर वजा वजा अधिक होईल म्हणून 4. 4 अधिक वजा. आता 56च्या जागेला आपण 4 आणि 14 लिहू शकतो. 14 चोक 56. म्हणून m बरोबर 4 अधिक वजा वर्गमुळात 4 गुणिले 14 छेद 10. आता या ठिकाणी वर्गमुळात 4 गुणिले 14 आहे ते आपण वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 14 असंही लिहू शकतो. म्हणून m बरोबर 4 अधिक वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 14 छेद 10. आता या ठिकाणी वर्गमुळात 4 ऐवजी आपण 2 लिहू शकतो कारण 2चा वर्ग 4 आहे. m बरोबर 4 अधिक वजा 2 वर्गमुळात 14 छेद 10. आता 2 ने 4ला भाग जातो मग आपण 2 सामाईक घेऊ शकतो. म्हणून m बरोबर 2 कंसात 2 अधिक वजा वर्गमुळात 14 कंस पूर्ण छेद 10. आता या ठिकाणी 2 ने 10ला भाग जाईल 2 पंचे 10. म्हणून m बरोबर 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 5. आता m ची किंमत आपण एकदा धन लिहू आणि एकदा ऋण लिहू. म्हणून m बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 छेद 5 किंवा m बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. यानंतर 5वं उदाहरण आहे y वर्ग अधिक 1 छेद 3y बरोबर 2. आता या ठिकाणी छेदामध्ये 3 आहे ते काढून टाकण्यासाठी आपण प्रत्येक पदाला 3 ने गुणू. प्रत्येक पदाला जर 3 ने गुणलं तर 3 गुणिले y वर्ग अधिक 3 गुणिले 1 छेद 3y बरोबर 3 गुणिले 2. आता या ठिकाणी 3 ने 3ला भाग जाईल. त्यानंतर 3y वर्ग अधिक y बरोबर 6 राहील. आता 6 आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ. 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. आता याची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. या ठिकाणी a बरोबर 3 आहे. त्यानंतर b बरोबर 1 आहे आणि c बरोबर -6 आहे. आता आपण सूत्र लिहून घेऊ.
सूत्र आहे y बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता यामध्ये किमती लिहू. y बरोबर वजा b आहे 1 वजा 1 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग. b आहे 1 म्हणजे 1चा वर्ग वजा 4 गुणुले a आहे 3 आणि c आहे वजा 6 आणि छेदस्थानी 2 गुणुले a म्हणजे 2 गुणुले 3. y बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 1 कंसाचा वर्ग वजा 4 गुणुले 3 गुणुले वजा 6 छेद 2 गुणुले 3. म्हणून y बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात आता 1चा वर्ग 1च येईल. त्यानंतर 4 त्रिक 12 आणि 12 सख 72. या ठिकाणी वजा 4 आणि वजा 6 आहे, मग वजा वजा अधिक होईल, अधिक 72 आणि छेदस्थानी 2 गुणिले 3 म्हणजे 6. म्हणून y बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 छेद 6. आता आपण धन एकदा लिहू आणि ऋण एकदा लिहू. म्हणून y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा 73 वजा वर्गमुळात 73 छेद 6. यानंतर आता 6वं उदाहरण आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. आता हे सामान्य रूपात लिहू. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर c बरोबर 0 शी तुलना करू. आता यामध्ये a बरोबर 5 आहे, b बरोबर 13 आहे आणि c बरोबर 8 आहे. आता आपण अगोदर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. b ची किंमत आहे 13 म्हणजे 13चा वर्ग वजा 4 गुणुले a ची किंमत आहे 5 आणि c ची किंमत आहे 8. आता 13चा वर्ग किती? तर 13 गुणुले 13 केले तर 169 येईल वजा 4 गुणुले 5 20 येईल. 20 गुणुले 8 160. 169 वजा 160 केलं तर 9 येईल. म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे 9. आता सूत्र लिहून घेऊ. सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता यामध्ये किमती लिहू. x बरोबर वजा b, आपला b आहे 13 वजा 13 अधिक वजा वर्गमुळात आता b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढलेली आहे, ती आहे 9 म्हणून वर्गमुळात 9 येईल आणि छेद 2 गुणुले a, 2 गुणुले a ची किंमत आहे 5. म्हणून x बरोबर वजा 13 अधिक वजा वर्गमुळात 9 छेद 10. आता x ची किंमत आपण एकदा धन घेऊ आणि एकदा ऋण घेऊ. म्हणून x बरोबर वजा 13 अधिक 3. 3 कसं आलं तर वर्गमुळात 9 आहे, मग 3चा वर्ग 9 म्हणून वर्गमुळात 9च्या जागी 3 लिहिलं छेद 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 छेद 10. म्हणून x बरोबर वजा 13 अधिक 3 यांची वजाबाकी होईल. 13 मधून 3 गेले 10 राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं येईल वजा 10 छेद 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल. 13 आणि 3 16. x बरोबर वजा 16 छेद 10. आता या ठिकाणी वजा 10 आणि 10 याला 10ने भाग जाईल. त्यानंतर 16ला आणि 10ला 2ने भाग जाईल. 82 16 आणि 2पंचे 10. म्हणून x बरोबर वजा 1 किंवा x बरोबर वजा 8 छेद 5. यानंतर आता तिसरा प्रश्न आहे x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. आता इथे आपल्याला एक प्रवाह आकृती दिलेली आहे. त्यामध्ये आहे x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. मग आपण अगोदर दिलेले वर्ग समीकरण लिहून घेऊ. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून आता आपण a, b आणि c च्या किमती लिहू. a बरोबर a ची किंमत आहे 1. x वर्गाचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 असतो. b बरोबर 2 वर्गमुळात 3 आणि c बरोबर 3. त्यानंतर पुढे काय दिले? b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. मग b वर्ग बरोबर 4ac. b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत किती आहे? 2 वर्गमुळात 3 वजा 4 गुणुले ac आहे. मग 4 गुणुले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 3. आता या ठिकाणी 2 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग आहे, मग 2चा वर्ग 4 वर्गमुळात 3 कंसाचा वर्ग म्हणजे 3. 4 गुणुले 3 त्यानंतर वजाचं चिन्ह. 4 गुणुले 1 4च येईल आणि 4 गुणुले 3 12 येईल. 4 गुणुले 3 वजा 12
4 गुणिले 3 केलं तर 12 येईल. त्यानंतर वजाचं चिन्ह आणि 12 वजा 12 बरोबर 0. म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आली. यानंतर पुढे काय सांगितलंय, वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. सूत्र आहे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a. आता पुढे काय आहे, आता सूत्रामध्ये किमती लिहून उकल काढा. b ची किंमत आहे 2 वर्गमुळात 3 म्हणून x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वजा, आता वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढलेली आहे ती लिहायची. ती आलेली आहे 0 म्हणून वर्गमुळात 0. त्यानंतर 2 गुणिले a म्हणजे a ची किंमत आहे 1, 2 गुणिले 1 म्हणून x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 छेद 2. आता वर्गमुळात 0 लिहायची गरज नाही आणि 2 गुणिले 1 केलं तर 2च येईल. मग या ठिकाणी 2 ने 2 ला भाग जाईल म्हणून x बरोबर वजा वर्गमुळात 3 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 3. आपला सराव संच 2.4 सोडवून झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.